500च्या वर कंपन्यांचं रजिस्ट्रेशन केलेलं आहे. त्यापैकी 100च्या वर कंपन्या आमच्याकडे वर्षभराचं जे ऑडिट असेल, ROC कंप्लायन्सेस असतील. इन शॉर्ट आता आम्ही ना ह्या फर्मचं नाव मुद्दाम वेगळं दिलं आहे. CACSची फर्म आहे. आम्ही तुम्हाला असं सांगू शकतो की आमच्याकडे तज्ज्ञ CA आहेत, तज्ज्ञ कंपनी सेक्रेटरी आहेत. ज्या गावामध्ये समजा आता आपलं तर औरंगाबादमध्ये असल्यामुळे तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही, आमचा औरंगाबादमध्ये आहे. जसं आता सरांनी सांगितलं की मी स्वतः भरपूर ठिकाणी जातो लेक्चर्सला आणि फार्मर प्रोड्युसर कंपन्यांचं रजिस्ट्रेशन असेल, त्यांची वर्षभराचं जे काही कंप्लायन्स असेल. इव्हन आता काय झालेलं आहे की मला एवढा अनुभव आहे की कंपन्या रजिस्ट्रेशन झाल्यानंतर त्याला काय काय प्रॉब्लेम येतात आणि किती कंपन्या पर्सेंटेजमध्ये जर चालू नाही आहे तर मी सांगितलं तुम्हाला तर 50 ते 60% कंपन्या रजिस्ट्रेशन झाल्यानंतर गळून पडतात. तर ते का गळून पडतात ह्याचा पण आम्हाला अनुभव आहे. आणि मी तुम्हाला इथे मी सरांना पण सांगितलं की सर मला नुसतं कंपनी रजिस्ट्रेशन, तुम्ही कोणीही जर CAकडे जाल तर तुम्हाला कंपनी रजिस्ट्रेशन करून मिळेल, पण तुम्हाला बाकी काय पुढे अडचणी येणार आहेत किंवा काय अनुभव आमच्याकडे आहे तो वैयक्तिक त्या लोकांकडे नाही आहे. म्हणून आम्ही काय म्हणतो की आता भरपूर फेडरेशन्स उघडलेत. तुम्हाला माहिती असेल की वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळे फेडरेशन उघडलेत. लोकांनी याचा बिझनेस केला आहे की बाबा आम्ही कंपनी रजिस्ट्रेशन करून देतो, आमची मेंबरशिप फीस भरा आणि आम्ही तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे मार्गदर्शन पण देतो. तर मी त्यांच्याबद्दल काही वाईट बोलणार नाही, पण काय त्यांचा तो कमर्शियल अँगल आहे की ते काय करणार, तुमच्याकडनं मेंबरशिप फीस घेणार, मग त्या हिशोबाने तुम्हाला ते चार्जेस देणार. आता मी पण त्यांच्याकडे जातो आणि चार्जेस घेऊन आम्ही त्यांचे लेक्चर्स देतो. पण बऱ्याच वेळेस काय होतं की मी असं अनुभवलं आहे की फेडरेशन काय करतं, कंपनी रजिस्ट्रेशनपर्यंत तुम्हाला मदत करतं, तुमच्याकडनं फीस घेतं, मेंबरशिप फीस वगैरे घेतं, तुम्हाला सांगतं की आम्ही वेगवेगळ्या योजना तुम्हाला देऊ, प्रोजेक्ट रिपोर्ट देऊ. पण काय होतं की असा अनुभव आल्यानंतर मी त्या फेडरेशनसोबत अटॅच असल्यानंतरसुद्धा की काही फेडरेशन्स तिथे कमी पडत आहेत. म्हणजे त्यांच्याकडे मॅनपॉवर नाही आहे किंवा त्यांच्याकडे तेवढ्या सुविधा नाही आहेत की जेणेकरून आपण ज्या कंपन्या रजिस्ट्रेशन झालं आहे त्यांना ॲक्च्युअलमध्ये आपण काहीतरी देऊ शकू. तर आता आज मी जो काही टॉपिक्स जे निवडलेले आहेत त्यातला पहिला टॉपिक आहे ज्यांच्या कंपनी रजिस्ट्रेशन्स करायचे आहेत त्यांना मी पहिले काय डॉक्युमेंट्स लागतात. आता बेसिक कंपनी रजिस्ट्रेशन म्हणजे काय, कंपनी काय हे तर बऱ्यापैकी सगळ्यांना माहिती आहे, कारण की फार्मर प्रोड्युसर कंपन्यांचं आता बऱ्यापैकी सगळ्यांना नॉलेज आलं आहे. तर ज्यांना कंपनी रजिस्ट्रेशन करायची आहे त्यांच्यासाठी मी पहिले रजिस्ट्रेशन कसं करायचं, त्याची प्रोसिजर काय, त्याला काय काय लागणारे कागदपत्र आहे त्याबद्दल माहिती देईल. ज्यांच्या कंपनी रजिस्टर्ड झालेल्या आहेत त्यांना वर्षभरामध्ये 2023मध्ये काय काय कंप्लायन्सेस आहेत, ऑडिट आहे, GST आहे, ROC कंप्लायन्स काय त्याबद्दल माहिती देईल. त्यानंतर मी एक टॉपिक जो निवडला आहे तो की मी 5 ते 6 मुद्दे मांडलेत की ज्या कंपन्या का बरं चालत नाही आहेत, ज्या म्हणजे FPO फेल्युअर का बरं होत आहेत ह्याबद्दल पण मार्गदर्शन करणार आहे. आम्ही एक पुस्तक छापलेलं आहे. आता काय झालं, आम्ही किसानमध्ये स्टॉल लावलेला आहे एक्झिबिशनमध्ये, तर तिकडे आम्ही हे पुस्तक सगळे नेले, त्यामुळे माझ्याकडे याच्या कॉपीज कमी आहेत. तर ज्यांना रजिस्ट्रेशन करायचं त्यांना आपण त्या कॉपीज फ्रीमध्ये देतो आणि ज्यांना रजिस्ट्रेशन झालं आहे आणि त्यांना माहिती पाहिजे असतं ह्याच्यात काय आम्ही बेसिक माहिती दिली आहे. कोणचे वर्षभरामध्ये बुक्स मेंटेन करायचे आहेत, त्यानंतर योजना कुठल्या आहे, यशोगाथा कुठली आहे, कंपनीने काय काय करायचं आहे, CEOचा रोल काय, संचालक म्हणजे काय, सभासद म्हणजे काय, ही सगळी माहिती बेसिक आम्ही ह्याच्यामध्ये दिलेली आहे. तर आत्ता माझ्याकडे 2-3च कॉपी आहेत, मला नाही वाटत मी त्या सगळ्यांना देऊ शकेल. आणि जसं काही स्कीम्सबद्दल मला थोडेफार नॉलेज आहे, ज्याच्यात इलिजिबिलिटी क्रायटेरियाबद्दल आहे त्याबद्दल मी माहिती सांगेल. तर आता पहिलं आहे कंपनी रजिस्ट्रेशनला लागणारे डॉक्युमेंट्स आणि त्याची प्रोसिजर. तर आता ज्यांना कंपनी रजिस्ट्रेशन करायची त्यांनी लिहून घ्या की कंपनी रजिस्ट्रेशनला काय काय लागणार आहे. सर्वप्रथम आपल्याला 10 लोकांचे डॉक्युमेंट्स लागतात. त्या 10 लोकांपैकी 5 लोक संचालक असतात आणि टोटल 10 लोक प्रमोटर म्हणजे सभासद म्हणून आपण त्यांना नेमतो. तर 10 लोकांच्या डॉक्युमेंट्समध्ये प्रत्येकाचं पॅन कार्ड कंपल्सरी आहे. त्यानंतर प्रत्येकाचं आधार कार्ड कंपल्सरी आहे. त्यानंतर प्रत्येक व्यक्तीचं लेटेस्टचं सेव्हिंग अकाउंटचं बँक स्टेटमेंट कंपल्सरी आहे. त्यानंतर आपल्याला ज्या कंपनीचा ॲड्रेस कुठे ठेवायचा आहे तिथलं एक रजिस्टर्ड ऑफिसचं लाईट बिल आपल्याला कंपल्सरी आहे. लाईट बिलवर शक्यतो नुसतं गट नंबर वगैरे नसावं, प्रॉपर ॲड्रेस असावा जेणेकरून आपल्याला ते परत काही त्याच्यामध्ये प्रॉब्लेम न येऊ. आणि त्यानंतर 7/12मध्ये मराठीमध्ये येतो त्यामुळे 7/12 तर 10 लोकांचे लागतातच. काही वेळेस प्रॉब्लेम असा येतो की घरच्यांच्या नावाने 7/12 आहे, वाईफला नवऱ्याच्या नावाने 7/12 आहे, तर त्या केसमध्ये आपण वाईफच्यासाठी नवऱ्याचा आणि मुलांसाठी वडिलांचा 7/12 लावतो.
पण प्रोड्युसर सर्टिफिकेट म्हणून एक फॉर्मॅट आता कंपल्सरी झालेला आहे. आपण रजिस्ट्रेशन करतो सेंट्रल गव्हर्नमेंटला, त्यामुळे तिथे इंग्लिश लँग्वेज महत्त्वाची. आपला 7/12 निघतो मराठीमध्ये, त्यामुळे तलाठी, तहसीलदार किंवा कृषी अधिकारी या तिघांपैकी एकाचा सही शिक्का असलेला आपल्याला सर्टिफिकेट लागतं. आणि ते सर्टिफिकेट आम्ही, जर तुम्ही आमच्याकडनं रजिस्ट्रेशन केलं तर आम्ही तुम्हाला बनवून देऊ. त्याच्यावर फक्त तुम्हाला कृषी अधिकारी, तलाठी किंवा तहसीलदाराचा सही शिक्का असलेले कागदपत्र लागतील. हे झालं कंपनी रजिस्ट्रेशनसाठी लागणारे डॉक्युमेंट. पॅन कार्ड, आधार कार्ड, कंपनी रजिस्ट्रेशनसाठी लागणारे डॉक्युमेंट आहेत. ज्यांचे 10 लोकांचे डॉक्युमेंट्स कंपल्सरी आहेत कमीत कमी. प्रोड्युसर सर्टिफिकेट 10 लोकांचं लागतं आपल्याला. ॲक्च्युली काय आहे त्याच्यात, काय जास्ती नाही आहे की बाबा तो शेतकरी असल्याचा दाखला आहे फक्त इंग्लिशमध्ये. तो व्यक्ती काय करतो, 7/12 बघतो आणि त्याच्यामध्ये लिहून देतो की हा फार्मर आहे, सही शिक्का देतो. मोस्टली सगळीकडे ते आता मिळतं आहे, आधी मिळत नव्हतं, आता मिळतं आहे. आणि ज्यांच्या नावाने फॅमिली मेंबर्स असतील ना, तर त्याचं वेगळं फॉर्मॅट आम्ही तुम्हाला देतो. एका कृषी अधिकाऱ्याच्या अंडर जर 10 लोक असतील तर एक सर्टिफिकेट, जर वेगवेगळे असतील तर वेगवेगळे सर्टिफिकेट. तर पॅन कार्ड, आधार कार्ड, लेटेस्ट सेव्हिंग अकाउंटचं बँक स्टेटमेंट, 7/12 पण लागतो, पण प्रोड्युसर सर्टिफिकेटसुद्धा त्याच्यासोबत कंपल्सरी आहे. प्रत्येकाचा मोबाईल नंबर आणि मेल आय डी. मेल आय डी नसेल तर तो आम्ही बनवून घेतो. मोबाईल नंबर 10 लोकांचे कंपल्सरी आहेत, कारण की आपल्याला प्रत्येकाची डिजिटल सिग्नेचर तयार करावं लागते. डिजिटल सिग्नेचर म्हणजे आपल्याला एक PFX फाईल असते, ती प्रत्येकाची बनवावं लागते. त्याच्यात OTP जातो, व्हिडिओ व्हेरिफिकेशन असतं, त्या क्लायंटला एक व्हिडिओ बनवावा लागतो. मग कंपनी रजिस्ट्रेशन करताना आपण शक्यतो असे लोक घ्या की ज्यांना व्हिडिओ बनवता येईल, वाचता येईल. कारण की बऱ्याच वेळेस असं होतं की काही जणांच्या नावाने 7/12 आहे तर वयोवृद्ध लोक घेतात पण त्यांना वाचता येत नाही, तर तिकडे मग कंपनी रजिस्ट्रेशनला वेळ लागतो. तर 10 लोक असे घ्या की ज्यांना सगळ्या गोष्टी प्रॉपर आपल्याला करता येतील आणि ज्यांचे डॉक्युमेंटेशन व्यवस्थित आहे. हां, एका फॅमिलीतले, हे बघा आता मी काही गोष्टी सांगतो की कंपनीज ॲक्टमध्ये आपली कंपनी तयार होते ना, तर तिथे काही अटी नाही आहेत की एका घरातला आहे का, लेडीज आहे का, जेंट्स आहे का, कास्ट आहे का, एका तालुक्यातला आहे का, जिल्ह्यातला आहे का. कंपनी कायद्यामध्ये तुम्ही एका घरातले 10 लोक कंपनी रजिस्ट्रेशन करू शकता. दुसऱ्या शहरातला व्यक्ती तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर 10च्या 10 जेंट्स ठेवू शकता, 10च्या 10 लेडीज ठेवू शकता. कास्टमध्ये काही प्रॉब्लेम कंपनी कायद्यामध्ये नाही. पण कधी कधी काय होतं, पोकरा योजना असेल, स्मार्ट योजना असेल, तर तिथे आता पोकरामध्ये नवीन नियम निघाला होता की एका आडनावाचे 5 संचालक नाही पाहिजे. तर मग कंपनी रजिस्ट्रेशन करताना लोकांनी घरचे घेतले, मग परत डॉक्युमेंट चेंज केला, DSC नवीन काढा, मग तो खर्च वाढला. मग काही लोकांचे ऑडिटमध्ये प्रॉब्लेम आले, काही जणांचे पोकरामध्ये इलिजिबिलिटी बसले नाही. तर अशा काही गोष्टी आहेत ना, त्या प्रत्येक स्कीमनुसार वेगवेगळे इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहेत. काही स्कीममध्ये 300 सभासद पाहिजे, काही स्कीममध्ये 250 पाहिजे. तर कंपनी कायदा कुठलीही अट टाकत नाही. ॲज अ प्रायव्हेट लिमिटेड कंपनी तुमची तयार होते, त्याच्यामध्ये अशा कुठल्याही प्रकारच्या अटी नाही आहेत. हां, जर स्कीमप्रमाणे असेल तर तुम्हाला ते चेंजेस पण करून घेता यावं लागतं. तर हे झालं कंपनी रजिस्ट्रेशन. तुमच्या कंपनीचं नाव आपल्याला एक युनिक ठेवावं लागतं, कारण की आपल्याला कंपनी रजिस्ट्रेशन पूर्ण भारतात होतं. सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर रजिस्ट्रेशन आहे. मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स म्हणून MCA.gov.in अशा साईटवर आपलं रजिस्ट्रेशन होतं. त्याच्यासाठी आपल्या प्रत्येक स्टेटसाठी वेगवेगळे ROC नेमलेले आहेत. ROC म्हणजे रजिस्ट्रार ऑफ कंपनीज, की जे आपल्या कंपनीचं रेकॉर्ड ऑनलाईन मेंटेन करतं. ते गव्हर्नमेंट ऑफिसच आहे. समजा आपल्या संचालकांची बॉडी काय, ज्यांच्या कंपनी रजिस्ट्रेशन झालेलं आहे ना, त्यांना माहिती आहे की MCAच्या साईटवर तुम्ही कंपनीचं नाव टाकलं तर तुमच्या कंपनीचं सगळं येतं. कॅपिटल किती आहे, ॲड्रेस कुठे आहे, संचालक कुठे आहेत, संचालकांची नावं काय आहेत, तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. नोंदणी कधी झाली आहे, तर आपलं कंपनी रजिस्ट्रेशन तिकडे जातं. तर काय होतं बरेच वेळेस की देवाचे नावं, वैयक्तिक नावं, गावाचे नावं, आता एवढ्या कंपन्या झालेल्या आहेत ना, पूर्ण भारतामधनं दिवसाला 400 नेम ॲप्लिकेशन जातात, असा रेकॉर्ड आहे. तर काय होतं की साऊथमध्ये खूप लोकांनी देवाचे नावं घेतले आहेत. आता समजा औरंगाबाद फार्मर प्रोड्युसर पण झाली आहे, पैठण फार्मर प्रोड्युसर पण झाली आहे. एखाद्याचं नाव असेल अनिकेत, तर त्याच्या नावाने पण खूप कंपन्या आल्या आहेत. तर आता काय होतं की खूप वेळ जातो आहे नावं शोधण्यामध्ये. तर आम्ही काय म्हणतो की सध्या ब्रँड तुम्ही नंतर तयार करा, पण एक युनिक नाव असं बघा की जेणेकरून आपल्याला ते मिळेल. 4 ते 5 नावं आम्ही तुमच्याकडनं घेतो. ते आम्ही ऑनलाईन पहिले सर्च करतो. जर अवेलेबल असेल तर आम्ही तुम्हाला सांगतो, कारण की त्याचं चलन आहे. समजा आपण चलन भरलं आणि तुम्ही म्हणले की नाही आम्हाला हेच पाहिजे, तर उद्या उठून समजा गव्हर्नमेंटने आपल्याला दिलं नाही तर ते चलन आपल्याला परत भरावं लागतं. तर त्यामुळे चलन भरण्याच्या आधी आम्ही पहिले व्यवस्थित सर्च करतो, परम्युटेशन कॉम्बिनेशन चेक करतो. फार्मर वर्ड लावू शकतो का, ॲग्रो वर्ड लावू शकतो का, शेतकरी वर्ड लावू शकतो का. शेवटी प्रोड्युसर कंपनी लिमिटेड हे 3 शब्द जे आहेत ते कंपल्सरी असतातच.
समजा आपण असं करू की औरंगाबाद फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड, तर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड हे शब्द कंपल्सरी आहे. तुम्हाला फक्त पहिलं नाव द्यायचं आहे. पुढे आम्ही चेक करू की बाबा फार्मर लावू शकतो, शेतकरी, ॲग्रो, आणि बरेच वेळेस किसान, कृषी, अर्थ असे पण नावं जे आहेत ना, जे ॲग्री रिलेटेड आहेत, लोकांना असं वाटतं की त्याच्यामध्ये जावं, पण ते पण इतके कॉमन झालेत की ते पण आता मिळणं मुश्किल आहे. बऱ्याच लोकांनी ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन करून घेतलेलं आहे, त्यामुळे आपल्याला ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन झालेल्या कंपन्यांची नावंसुद्धा मिळत नाही, एक्झॅक्ट सेम नाव नाही मिळत आणि मिळतं जुळतं नावसुद्धा मिळत नाही. समजा आपण गणपती प्रोड्युसर कंपनी लिमिटेड केली आणि तुम्ही म्हणले की आम्हाला श्री गणपती पाहिजे, तर ते मिळतं जुळतं नाव आहे, तर आता गव्हर्नमेंट ते सुद्धा नाव देत नाही. तर आपला हा झाला पहिला मुद्दा. एकदा तुमचं डॉक्युमेंटेशन झालं, नाव झालं की आपण 10 लोकांचे डिजिटल सिग्नेचर काढतो. मग मेमोरंडम ऑफ असोसिएशन आणि आर्टिकल ऑफ असोसिएशन तयार करतो, MOA AOA. मेमोरंडम ऑफ असोसिएशनमध्ये तुमच्या कंपनीचे सगळे उद्दिष्ट आहेत. आता फार्मर प्रोड्युसर कंपनीचं एक वैशिष्ट्य असं आहे की नुसतंच ॲग्रिकल्चरल कंपनीची नियमावली म्हणजे आर्टिकल ऑफ असोसिएशन. संचालक काय करू शकतात, संचालकांची ऑथॉरिटी काय आहे, सभासदांची ऑथॉरिटी काय आहे, पहिले 5 संचालक कोण आहे, हे सगळं आम्ही त्याच्यामध्ये, आणि तो एक गव्हर्नमेंटचा फॉर्मॅट आहे, त्याच्यामध्ये आपण काही खूप जास्त चेंजेस करू शकत नाही. एकदा हे सगळं झाल्यानंतर आपण हे सगळे डॉक्युमेंट्स गव्हर्नमेंटला सबमिट करतो. त्यानंतर गव्हर्नमेंट आपल्याला सर्टिफिकेट ऑफ इन्कॉर्पोरेशन देते, पॅन नंबर देते, टॅन नंबर देते, PT रजिस्ट्रेशन नंबर देते आणि PF रजिस्ट्रेशन नंबर देते. तर शक्यतो काय होतं की कंपनी रजिस्ट्रेशन झाल्यानंतर बऱ्याच लोकांना ज्यांनी आता दुसरीकडे दिली असेल तर त्यांना कंपनीचं पॅन, टॅन आणि सर्टिफिकेट मिळेल, पण बऱ्याच लोकांना PT बद्दल अवेअरनेसच नाही. आता PT म्हणजे प्रोफेशनल टॅक्स. हा भलेही तुम्हाला लागो न लागो, तुमची कंपनी झाल्यानंतर दर महिन्याला तुम्हाला याचं रिटर्न भरणं गरजेचं आहे. पण शक्यतो काय होतं की CA कोणी CS काय करतो, रजिस्ट्रेशनची फीस घेतलेली असते, रजिस्ट्रेशन करतो, तुम्हाला डॉक्युमेंट देऊन टाकतो. तो म्हणतो की आता पुढची जबाबदारी तुमचा जर कोणी असेल तर तुम्ही त्याच्याकडनं करा किंवा आमच्याकडनं करा. पण होतं काय की PTचं रजिस्ट्रेशन लगेच झाल्यामुळे PTचा रिटर्न पहिल्या महिन्यातच करावा लागतो. मग तो परत तुम्हाला फीस मागतो की सर हे पण, मग तिथे थोडं कॉन्फ्लिक्ट होतं, म्हणून तो काय करतो, PTचं फी सांगायच्या भानगडीतच पडत. तर ज्यांच्या कंपन्या झाल्या आहेत, ज्यांच्याकडनं झाल्या आहेत किंवा ज्यांच्या शकणार आहेत, त्यांनी PT बद्दल व्यवस्थित माहिती घ्या. त्याचं रिटर्न आपल्याला दर महिन्याला भरायचं आहे पहिल्या वर्षी. ज्यांचं GST रजिस्ट्रेशन, आता GST रजिस्ट्रेशन आपण कंपनी रजिस्ट्रेशन सोबत घेत नाही, कारण की 40 लाख रुपयाचा टर्नओव्हर झाल्यानंतरच GST रजिस्ट्रेशन आपल्याला ॲप्लिकेबल आहे. तर कंपल्सरी ॲप्लिकेबल आहे. आधी व्हॉलेंटरी घेऊ शकतात. समजा तुम्हाला एखाद्या कंपनीला माल विकायचा आहे आणि तुमचं 40 लाख टर्नओव्हर नाही, त्यांनी GST नंबर मागितला तर तुम्ही व्हॉलेंटरी काढू शकता. पण काय होतं, एकदा GST नंबर काढला ना, परत मंथली रिटर्न सुरू होऊन जातात CA कडे, आणि मग तुम्ही ते वेळोवेळी भरले नाही तर त्याचा दंड चालू होतो. तर मग त्या केसमध्ये आपण सांगतो की शक्यतो जेव्हा तुम्हाला कंपल्सरी ॲप्लिकेबल आहे 40 लाखाच्या पुढे, तेव्हा तुम्ही तिथे रजिस्ट्रेशन करा. अदरवाईज तोपर्यंत GST रजिस्ट्रेशन आपण तुम्हाला सजेस्ट पण करा. हे झालं कंपनी रजिस्ट्रेशन बद्दल माहिती. याच्याबद्दल जर कोणाला अडचण असेल तर आताही विचारू शकता, किंवा ज्यांना आपल्याला कंपनीचं PTचं प्रत्येक महिन्यानेच भरायचं का? हा, आता काय होतं की PTचा एक लॉगिन ID आणि पासवर्ड तयार होतो कंपनी झाल्या. तो तुमच्या वैयक्तिक ज्यांचा मेल ID टाकलाय त्याला येतो लॉगिन ID पासवर्ड. ते लॉगिन ID पासवर्ड तुम्ही टाकल्यानंतर लॉग इन करायचं, आणि समजा आज तुमची कंपनी रजिस्टर झाली डिसेंबरमध्ये, तर तुम्हाला जानेवारीमध्ये त्याचं रिटर्न भरणं अनिवार्य, आणि जानेवारीपासून ते डिसेंबरपर्यंत पहिल्या 12 महिने तुम्हाला नील रिटर्न जरी असलं. PT म्हणजे काय आहे की जो माणूस महाराष्ट्रामध्ये कुठल्याही प्रकारचा अमाऊंट कमवतो त्याला वर्षाला 2,500 रुपये टॅक्स भरणे. पण तुम्ही म्हणले की आमची कंपनी नवीन झाली, आम्ही अजून उत्पन्नच नाही, तर ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही टॅक्स नका भरू, पण रिटर्न जे आहे ते नीलमध्ये तुम्हाला भरणं अनिवार्य आहे. आणि जे कंपनीचं जे वार्षिक आपण हे करतो आपण रिटर्न्स किंवा काय फाईल करतो, त्याला एक टेंटेटिव्हली खर्च किती येतो? आता मी त्याच एक गोष्टींवर येतो. आता तर झालंय कंपनी रजिस्ट्रेशन बद्दल, की ज्यांना कंपनी रजिस्ट्रेशन करायचं आहे, ज्यांनी ऑलरेडी कोणाला डॉक्युमेंट्स दिले आहेत त्यांना पण ही मदत होईल, ज्यांना करायची आहे त्यांना आपण मार्गदर्शन करू, त्यांनाही मदत होईल, आणि ज्यांचं झालेलं आहे त्यांना तर आपण पुढचा टॉपिक कव्हर करतो. GSTचं पण वगैरे असतं का ते माहिती? हो. आता काय होतं, कंपनी रजिस्ट्रेशन झाल्यानंतर एक बँकेमध्ये खातं उघडावं, वैयक्तिक या कंपनीचं वेगळं खातं उघडावं. 180 बघा तो विषय काढला, 180 दिवसाच्या आत आपल्याला जे आपण पेडअप कॅपिटल ठरवलेलं आहे. आता पेडअप कॅपिटल आणि ऑथराईज कॅपिटल असे 2 प्रकार असतात. ज्यांच्या कंपन्या रजिस्टर झाल्या त्यांना माहिती असेल, ज्यांना नाही माहिती त्यांना मी सांगतो. ऑथराईज कॅपिटल म्हणजे आपण गव्हर्नमेंटकडनं एक ऑथरायझेशन घेतलेलं आहे. आम्ही पर्टिक्युलरली कंपनी रजिस्ट्रेशन करताना 15 लाख रुपये ऑथराईज कॅपिटलची परमिशन घेऊन मग तुमची कंपनी रजिस्ट्रेशन करतो. त्याच्यामध्ये थोडा फरक पडतो.
चलनमध्ये, पण आम्ही सांगतो की ते कधी पण तुम्हाला फायद्याचं आहे, कारण की परत परत तुम्हाला गव्हर्नमेंटकडे जाऊन ते चेंज करायची गरज नाही. तर ऑथोराइज कॅपिटल आपण 15 लाख ठेवतो आणि पेडअप कॅपिटल आपण 10,000पासून सुरू करू शकतो. पेडअप कॅपिटल म्हणजे आपण जे 10 लोक घेतोय त्यांच्या नावाने आपण जे ठरवतोय की बाबा हा व्यक्ती 1000 रुपये भरणार आहे, तर 100 शेअर 10 रुपयाचा एक शेअर, असे 1000 रुपये, टोटल 10 लोकांचे 10,000 रुपये. तर 10,000 रुपये आपल्याला त्या खात्यामध्ये भरायचे आणि ते खातं, त्याचं जे बँक स्टेटमेंट आहे ते आरओसीला विदिन 180 डेज आपल्याला फाईल करायचं आहे. त्याला कमेन्समेंट ऑफ बिझनेस हा फॉर्म म्हणतात आणि तो पण कंपल्सरी आहे. त्याला 6 महिन्याची मुदत दिलेली आहे. बरेच लोक विसरून जातात, त्याच्यामुळे त्याला दंडही लागतो आणि कधी कधी तुम्ही ते भरलं नाही तर तुम्हाला आरओसी नोटीस पाठवते की कारणे दाखवा तुम्ही का बरं हे भरलं नाही. आणि बऱ्याच कंपन्या म्हणजे निष्काळजीपणामुळे ज्यांनी फाईल केलं नाही त्या बंद पण झाल्या. म्हणजे ऑन पेपर चालू नव्हत्या, इकडे चालू होत्या, खरेदी विक्री चालू होती, पण कंपनीकडे इकडे लक्ष दिलं नाही, त्यांना पण मार्गदर्शन तसं मिळालं नाही, म्हणून त्यांना दंडही लागला. दंड भरल्यानंतर सुद्धा कंपन्या काही बंद झाल्या आणि चालू करण्यासाठी खूप मोठी प्रोसिजर आहे, परत त्याच्यामध्ये खर्च वेगळा आहे. तर शक्यतो आपण 6 महिन्यापर्यंत थांबायचंच नाही. आपल्याला ज्या ज्या ड्यू डेट्स मी आता सांगणार आहे ना त्या लास्ट डेट्स आहेत, पण तिथपर्यंत आपल्याला थांबायचं नाही, त्या फक्त आपल्याला माहितीसाठी सांगून ठेवतात. हे झालं कंपनी रजिस्ट्रेशन. त्याच्यानंतर कमेन्समेंट ऑफ बिझनेसचा फॉर्म. ज्यांच्या कंपन्या झाल्या आहेत त्यांनी एकदा चेक करा तुम्ही कमेन्समेंट ऑफ बिझनेसचा फॉर्म फाईल केलेला आहे का किंवा नाही. गटाचा पॅन चालणार नाही कंपनी नाही, गट वेगळा, कंपनी वेगळी. कंपनी रजिस्ट्रेशन एकदा झाली ना की ती ऑल ओव्हर इंडिया रजिस्टर्ड होते. त्याचा आणि संचालकांचा पण काही संबंध नाही. ती वैयक्तिक आपण जसे आहे, आपलं जसं अकाउंट उघडतं, आपल्याला वर जसा केस होऊ शकतात, आपण जशी केस करू शकतो तशी ही एंटिटी आहे. याला आर्टिफिशियल बॉडी म्हणतात, आर्टिफिशियल पर्सन. म्हणजे कंपनीचं वैयक्तिक खातं उघडतं, पण कंपनीवर केस होऊ शकते, कंपनी कोणावर केस करू शकते, कंपनीचं वैयक्तिक पॅन कार्ड निघतं. तर गट कम्प्लीट वेगळं आणि कंपनी एकदा रजिस्ट्रेशन झालं त्याचं कंपनी अकाउंट पूर्ण वेगळं. त्याच्या ट्रान्सफर झालं नाही, गट नाही, करायचं तर ट्रान्सफर केला तर गट ऍक्च्युली काय माहिती का, फक्त इंडिव्हिज्युअल लोक किंवा फार्मर प्रोड्युसर कंपन्या हे मिळूनच कंपनी तयार होऊ शकते. गट ही संकल्पना देश पातळीवर नाही, राज्य पातळीवर आहे. फार्मरचा गट फार्मरचा गट जरी असला तरी आपल्याला इकडे लोक घेताना वैयक्तिक लोकच घ्यावे लागतात, डॉक्युमेंट वैयक्तिक लोकांचीच घ्यावे लागतात. ते 10च्या 10 घ्यायचे समजा, काय करायचं? गट वेगळा राहू द्यायचा असेल तर त्यातले 10 लोकांचे डॉक्युमेंट इकडे द्यायचे आणि मग नवीन कंपनी कंपनी वेगळी झाली. गटाचा काही संबंध नाही. सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये गट ही संकल्पना नाही. ठीक आहे, तर हे झालं कंपनी रजिस्ट्रेशन. अजून कोणाला काही प्रश्न आहे का कंपनी रजिस्ट्रेशन बद्दल? हो, बऱ्याच वेळेस काय होतं की रजिस्टर्ड ऑफिसचं लाईट बिल आपलं ठरलेलं नसतं की आपल्याला कुठे ऑफिस घ्यायचं. तर शक्यतो आम्ही सांगतो की घरचं ठेवा, मग नंतर वाटल्यास तर आपल्याला चेंज करायचं तर आपण चेंजही करून देऊ शकतो. फक्त काय होतं त्या केसमध्ये सर्टिफिकेट जे आपल्याला छापून आलेले ना त्याच्यावरचा ॲड्रेस बदलत नाही. त्यामुळे आम्ही सांगतो की जर जमत असेल तर स्टार्टिंगला असा ॲड्रेस द्या की नंतर तुम्ही चेंजेस कितीदाही करू शकता, तसं काही नाही. पण मग ते आरओसीच्या साईटवर चेंजेस दिसतात, त्याचा फॉर्म आणि चलन जे सपोर्टिंग डॉक्युमेंट ते मिळतील तुम्हाला. पण सर्टिफिकेटवर तुम्ही म्हणतात की आम्हाला हा ॲड्रेस चेंज करून पाहिजे तर सर्टिफिकेट कुठल्याही परिस्थितीत चेंज होत नाही एकदा तयार झाल्यानंतर. फक्त नाव चेंज केलं तर नवीन सर्टिफिकेट मिळतं, अदरवाईज सर्टिफिकेट चेंज होत नाही. पॅन नंबर तोच राहतो, पॅन नंबरही तोच राहतो. ठीक आहे, एकदा कंपनी रजिस्ट्रेशन झालं, कमेन्समेंट ऑफ बिझनेस. आता ज्यांच्या कंपन्या, आता तुम्ही जे प्लॅनिंगमध्ये आहे की बाबा आम्हाला कंपन्या करायच्या तर डिसेंबर आणि जानेवारी, आता समजा आपण काही लोक डॉक्युमेंटेशन गोळा करतायत आणि आत्ता जरी दिलं तरी आपल्याला जानेवारीत उजाडणार आहे. तर जानेवारीपासून ते 31 मार्च 2023 पर्यंत आपलं पहिलं वर्ष. कधी पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला 1 एप्रिल ते 31 मार्च असं आपलं आर्थिक वर्ष असणार आहे. तर ज्या कंपन्या रजिस्टर झाल्या सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, त्यांचं त्या तारखेपासून ते 31 मार्चपर्यंत पहिलं वर्ष. तर ज्या कंपन्या जानेवारीपासून रजिस्टर्ड होतात ना त्यांना 2 ऑप्शन आहेत की 31 मार्चपर्यंत तुम्ही पहिलं ऑडिट करू शकता, ज्याची ड्यू डेट आहे सप्टेंबरमध्ये. पण काही लोक बोलतात की सर आमचं काही उलाढाल पण नाही, बँक अकाउंटच उघडायला वेळ लागला, तर मग त्यांना दुसरं ऑप्शन आहे की ते 31 मार्च 2024 मध्ये 15 महिन्याची बॅलन्स शीट बनवून ITR करू शकतात. बरेच लोक ह्याच्यामध्ये पण मिसगाईड करतात, मी कोणाबद्दलच काही आक्षेप नाही घेत. काय करतात की त्यांना ऑडिट पाहिजे असतं, मग ते म्हणतात नाही 3 महिन्याचं का होत नाही, 1 महिन्याचं का होत नाही, ते ऑडिट करून घेतात. मग ते कॅश ट्रान्झॅक्शन दाखवतात, मग अजून काही गोष्टी असतात त्याच्यामध्ये की ते तुम्हाला दाखवून ITR बनवून घेतात, पण मग तुमची ती फीस वाढते. पण जर नसेल तुम्हाला करायचं
हां, जसं सरांनी सांगितलं की काही ठिकाणी एलिजिबिलिटी क्रायटेरिया असा असतो की बाबा 1 वर्षाचं ऑडिट झालेलं पाहिजे, 5 लाख रुपये उलाढाल झाली पाहिजे. तर मग त्या केसमध्ये तुम्ही तुमचं करून घेऊ शकता. पण तुम्हाला ऑप्शन आहे की जर नसेल तर आम्ही 15 महिन्याचं डायरेक्ट 24मध्ये करू शकतो. तर हे झालं पहिल्या वर्षी. आता ज्यांना करून घ्यायचं आहे आपण त्यांच्याबद्दल बोलू की बाबा 31 मार्च 2022-23 पर्यंत आपलं पहिलं वर्ष संपलं. 1 एप्रिलला तुम्ही बँक स्टेटमेंट काढून आणा की याच्यात किती व्यवहार झालेले. ते बँक स्टेटमेंट घेऊन तुम्ही CA कडे जा. त्याच्यानंतर तुमच्याकडे वैयक्तिक व्हाउचर्स असतील, सेल बुक असेल, परचेस बुक असेल, खर्च काय झालाय, कंपनी रजिस्ट्रेशनचा खर्च झालाय, काय काय झालंय ते सगळं घेऊन तुम्ही CA कडे जायचं. त्याची ड्यू डेट आहे 30 सप्टेंबर 2023. म्हणजे ड्यू डेट म्हणजे 30 सप्टेंबरच्या आत आपल्याला करायचे. पण बरेच लोक 30 सप्टेंबरपर्यंत वाट बघतात, शेवटी जातात. तर आम्ही तशी प्रवृत्तीला हे नाही करत. आमचं म्हणणं असतं की जेवढा लवकरात लवकर तुम्ही करू शकता तेवढा लवकरात लवकर तुम्ही CA कडनं ते करून घ्यायला पाहिजे. टॅक्स येत असेल, प्रॉफिट येत असेल तर तुम्हाला टॅक्स पण भरणं गरजेचं आहे. त्याच्यात पण खूप प्रकार म्हणजे मॅट आहे, मिनिमम अल्टरनेट टॅक्स, इन्कम टॅक्स, खूप गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला वैयक्तिक CA कडे गेल्यानंतर तुम्हाला कळतील. आज मी फक्त बेसिक गोष्टी सांगणार आहे की 1000 रुपये जर तुमचा प्रॉफिट झाला तर 250 रुपये तुम्हाला टॅक्स भरायचा. 25% टॅक्स कॉर्पोरेटला आहे. ठीक आहे, GST असेल तर तो वेगळा. तर एकदा हे झालं ऑडिट तुमचं तयार की तुम्हाला वार्षिक सर्वसाधारण सभा घ्यायची. दरवर्षी तुम्हाला वार्षिक सर्वसाधारण सभा घ्यायची. त्याची पण लास्ट डेट आहे 30 सप्टेंबर 2023. म्हणजे त्याच्या आत आपल्याला वार्षिक सर्वसाधारण सभा जाईल. समजा तुमचं ऑडिट संपलं एप्रिल मे मध्ये संपलं तर तुम्ही लगेच मेमध्ये, जूनमध्ये, जुलैमध्ये तुम्ही घेऊ शकता वार्षिक सर्वसाधारण सभा. आता वार्षिक सर्वसाधारण सभा म्हणजे काय की कंपनी रजिस्ट्रेशन झालेले 10 लोक, त्यानंतर जर तुम्ही सभासद वाढवले असतील तर ते सगळे तुमच्या कंपनीचे शेअर होल्डर आहेत, ते तुमच्या कंपनीचे ओनर आहेत. तर या सगळ्यांना तुम्हाला वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये बोलवायचे. तुम्ही आत्तापर्यंत काय काय केलंय, जी संचालक बॉडी आहे ती सगळ्यांना एक्सप्लेन करेल की तुम्ही आत्तापर्यंत काय काय केलं आहे, कुठे तुमचे टायर झाले आहेत, कुठे तुम्ही सेल करणार आहे, तुमचे फ्युचर प्रोजेक्ट्स काय आहेत, तुम्ही कुठल्या स्कीममध्ये जाणार आहात, तुम्ही कंपनीमध्ये प्रॉफिट झाला आहे का, उद्या उठून तुम्ही या शेअर होल्डरला लाभांश देणार आहेत का. असे काही मुद्दे असतात की जे तुम्हाला त्या लोकांना आश्वस्त करायचे जेणेकरून ते लोक तुमच्या कंपनीमध्ये मेंबरशिप फीस जे त्यांनी दिलेली आहे, सभासदत्व घेतलंय, तर त्यांना असं वाटलं पाहिजे की या कंपनीकडनं आपल्याला काही फायदा. बरेच लोक काय करतात, एलिजिबिलिटी क्रायटेरियामुळे फक्त सभासद वाढवतात आणि मग यादी देतात आम्हाला. तर माझं काय म्हणणं आहे की तसं नाही आहे. ॲक्च्युअलमध्ये सभासदांना फायदा होणार असेल तर ते लोक तुमच्याकडे पैसे देतील. तर तुम्हाला त्यांना खूप गोष्टी सांगायच्या आहेत आणि याच्यामध्ये संचालकांचा खूप महत्त्वाचा रोल आहे. आपल्याला जे कंपनीचे संचालक घ्यायचे आहेत ना, ते असे घ्यायचे की जे खूप ॲक्टिव्ह आहेत. जसं आता किसानचं एक्झिबिशन आहे, तिथे जायला पाहिजे. ड्रोनचं उद्या उठून सबसिडी येणार आहे, तर ड्रोनमध्ये आम्ही आमच्या गावामध्ये एकच ड्रोन घेतला तर आपण तिथे फवारणी करू शकतो का, तो रेंटवर देऊ शकतो का, काही नवीन मशिनरीज आम्ही घेऊ शकतो का, किंवा गव्हर्नमेंटचे काही सेमिनार्स असतात की जिथे तुम्हाला सबसिडीच्या स्कीम्स आहेत ती कंपनीला मिळू शकतात का. तर इतकं ॲक्टिव्हली राहायला पाहिजे तर त्या कंपन्या चालतात. म्हणजे मी बघितलेलं आहे की कंपन्या तयार झाल्यानंतर संचालकांमध्ये भांडणं झालेली आहे आणि लगेच दुसऱ्या महिन्यात कंपनी बंद करण्याची वेळ पण आलेली आहे. तर आपल्याला काय करायचं, संचालक बॉडी अशी घ्यायची की जे सेल्फ मोटिवेटेडली, म्हणजे त्यांना स्वतःहून आपल्या कंपनीला मोठं करायचं आहे. जे आता काय होतं की आपल्याकडे आतापर्यंत ना सहकार क्षेत्रामुळे संचालक हा शब्द आहे ना, ह्याला फार महत्व आलंय की संचालक म्हणजे सगळी ऑथॉरिटी संचालकाकडे. मग काय होतं, आम्हाला संचालक व्हायचे, कंपनी रजिस्ट्रेशनला त्याच्यातही भांडणं झालेली आहे की आम्हाला संचालक व्हायचे. संचालक तर झाले पण त्यानंतर मग माहिती नाही की काय करायचं होतं. म्हणून मग जेव्हा त्यांनी नंतर काही केलं नाही तर मग लोकांमध्ये भांडणं झाली आणि म्हणून कंपन्या बंद झाल्या. त्यामुळे संचालकांची बॉडी खूप महत्वाची आपल्याला कंपनी रजिस्ट्रेशन करताना. वार्षिक सर्वसाधारण सभा झाली, त्यामध्ये आपण सगळ्या गोष्टी सांगितल्या. काही बुक्स तुम्हाला मेंटेन करायचे आहेत. काही गव्हर्नमेंटने असे काही नियम दिले नाहीत, पण मी तुम्हाला सांगतो की जसं की आवक रजिस्टर, तुमच्या समजा बोर्ड ऑफ डायरेक्टरच्या मीटिंग झाल्या पाहिजे 4, तर त्याचं अटेंडन्स रजिस्टर, वार्षिक सर्वसाधारण सभेचा अटेंडन्स रजिस्टर, त्याच्यामध्ये जर काही ठराव झाले असतील तर त्याचं रजिस्टर, इतिवृत्तांचं रजिस्टर, असे काही रेकॉर्ड्स आहेत. आतापर्यंत तरी माझ्या अनुभवामध्ये कुठलाही ROCचा ऑफिसर कुठल्याही कंपनीमध्ये गेलेला नाही. पण उद्या उठून समजा एखाद्या गव्हर्नमेंटची व्हिजिट झाली आणि त्यांनी तुम्हाला काही डॉक्युमेंट मागितले की बाबा तुम्ही दाखवा की 300 लोकांची सभासद यादी तुम्ही केली, त्यांचे डॉक्युमेंट दाखवा. बरेच वेळा असं झालंय की सभासद जे शेतकरीच नव्हते,
पण त्यांनी त्यांना लिस्टमध्ये घेतलं, मग काही इलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये ते बसले नाही. म्हणजे सगळं झाल्यानंतर कोटेशन सबमिट दिल्यानंतर मशिनरीची ऑर्डर दिल्यानंतर गव्हर्नमेंटने सांगितलं की तुमची कंपनी इलिजिबिलिटी क्रायटेरियामध्येच बसत, कारण की तुम्ही जे सभासद घेतले ते शेतकरीच नाही किंवा CEO जो घेतलेला आहे त्याला तुम्ही सभासद घेतले, तर तुम्हाला नियम अटी माहिती पाहिजे. तर त्यामुळे तुम्हाला वार्षिक सर्वसाधारण सभा पण महत्त्वाची आहे. हे जे रजिस्टर तुम्ही मेंटेन करताय, नीतिवृत्त जे मेंटेन करताय, हे पण तुमच्यासाठी तेवढंच महत्त्वाचं आहे. आता हे मी तुम्हाला काही सांगितलं की वार्षिक सर्वसाधारण सभा, ऑडिट. आता ऑडिट जे झालं ना, तुम्हाला वर्षामध्ये ROC जिथे आपली कंपनी रजिस्टर झाली तिथे आपल्याला दरवेळेस आपलं कंपनी ऍक्टिव्ह आहे हे दाखवावं लागतं. तर जी बॅलन्स शीट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपण इन्कम टॅक्सला सबमिट करतो, तीच बॅलन्स शीट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपल्याला ROCला विदिन 30 days फ्रॉम द डेट ऑफ बॅलन्स शीट किंवा विदिन 30 days फ्रॉम द डेट ऑफ AGM, वार्षिक सर्वसाधारण सभा झाल्यापासून 30 दिवसाच्या आत आपल्याला ROCला हे सबमिट करणं अनिवार्य आहे. कंपनी दोन प्रकारे चालते, एक कागदोपत्री चालते आणि एक ॲक्च्युअलमध्ये चालते. तुम्हाला दोन्हीकडे तेवढंच लक्ष देणं आहे, कारण की बऱ्याच वेळेस काय होतं, लोक ॲक्च्युअलमध्ये टर्नओव्हर करतात पण कागदपत्रांकडे एवढं लक्ष देत नाही, त्यामुळे ती कंपनी बंद होते किंवा दंड लागतो. किंवा ऑन पेपर चांगली चालते पण इकडे काही चालत नाही, त्यामुळे तिकडे पण मग कंपनी एकदा कंपनी चालू झाली ना की तुम्हाला नेक्स्ट इयरपासून 20-25 हजार रुपयाचा खर्च चालू होतो. डीन KYC असेल, ROCचा कंप्लायन्स असेल, ऑडिटर असेल, तो वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळा व्हॅरी होईल. तुमच्या जवळचा जर कोणी ऑडिटर असेल तर तो कमी घेईल, जर नसेल तर तो जास्ती घेईल, पण एक 25 ते 30 हजाराच्या रेंजमध्ये वर्षामध्ये सगळे लोक तुम्हाला या सर्व्हिसेस देतात. तर हा खर्च पण तुम्हाला काढायचा आहे, उत्पन्न त्याच्यातनं करायचं आहे. तर या गोष्टी आपल्याला आधीपासून माहिती पाहिजे की बाबा आपल्याला एकदा कंपनी रजिस्टर झाली तर आपल्याला दरवर्षी 30,000 रुपये खर्च येणार आहे. मग त्यासाठी उत्पन्न कसं वाढवता येईल, बऱ्याच प्रकारचे आता CSC म्हणून जी वेबसाईट आहे त्याच्यामध्ये पण बऱ्याच प्रकारचे आहेत की तुम्हाला डिस्ट्रीब्युटरशिप मिळते, सीडचं डिस्ट्रीब्युटरशिप मिळते. तर नुसतंच प्रोजेक्ट एखादा मोठ्या करण्यापेक्षा ॲटलिस्ट छोट्या छोट्या गोष्टी चालू केल्या ना तर आपलं इन्कम चालू होतं आणि CAला पण तुम्हाला मग ती फीस द्यायला काही वाटत नाही. उद्या उठून असं झालेलं आहे की एकाच व्यक्तीने 2-2 वर्षाची ऑडिटची फीस भरल्या आणि तिसऱ्या वर्षी तो व्यक्ती बोलतो सर ती आता याच्यात इन्कम नाही कमवते तर ही कंपनी बंद करा. तर मी बोललो सर ही कंपनी बंद करायला पण पैसे लागतात. तर ते बोलले तसंच राहू. तर असं झालेलं आहे. तर खूप मुद्दे म्हणजे माझ्याकडे सांगण्यासारखे इतके, पण वेळ कमी पडतो. मी सरांना म्हटलं तर 2 तास बोलू शकतो, माझ्याकडे इतके अनुभव आहेत. म्हणजे मी संचालक बॉडीमध्ये माझ्यासमोर भांडणं झालेले बघितलेले. सो आपल्याला कंपनी करायची आहे ना तर कंपनी पहिले जसं झाडे सरांनी सांगितलं की नुसती कंपनी करूच नका. कंपनी केल्यानंतर आपल्याला काय अडचणी येणार आहेत हे माहिती पाहिजे. आणि कंपनी फेल्युअर होण्यामागे एक मोठं रिझन सांगतो की ना ऑब्जेक्टिव्ह काय आपल्या कंपनीचं ठेवायचं ना ह्याच्याबद्दलच माहिती. खूप जणांनी काय केलंय की वारं चालू आहे, प्रोड्युसर कंपनी स्थापन करा, मित्रांनी केले म्हणून आम्ही करतोय, गावामध्ये होत आहेत आपण मागे पडू नये म्हणून आम्ही केली. हे ऍक्च्युअलमध्ये झालंय. पोखरामध्ये लोकांनी फक्त ट्रॅक्टरची स्कीम घेण्यापुरत्या कंपन्या केलेल्या आहेत. हे मला प्रॅक्टिकल उदाहरण आता युट्यूबवर जाणार आहे, ऍक्च्युअली चुकीचं जाते सगळं, पण ही वास्तव आहे. मला माहिती आहे की नंतर लोकांनी त्याचं काहीही केलं नाही आणि म्हणून कंपन्या फेल झालेल्या आहेत. जर ऑब्जेक्ट तुमचा क्लिअर असेल की आम्हाला हा प्रोजेक्ट करायचा आहे, स्मार्ट असेल, गव्हर्नमेंटचे खूप प्रोजेक्ट्स येणार आहेत तिथून पुढे, पण मी हे आश्वासन देऊन कंपनी रजिस्टर करायला कधीच प्रवृत्त करत नाही की खूप स्कीम येणार आहे तुम्ही कंपनी करा. हे तुम्हाला माहिती पाहिजे की स्कीम काय येणार आहे आणि आपण खरंच त्या स्कीममध्ये बसू शकणार आहे का. त्यामुळे हा एक मुद्दा आहे की ज्याच्यामुळे कंपन्या फेल झालेल्या आहेत. त्यानंतर जो CEO किंवा संचालक नेमतो ना आपण, त्यांनी एवढं सेल्फलेसली काम केलं पाहिजे की काही लोक जे आहेत ना सभासदांना सगळीकडे जाता येत नाही म्हणून सभासदांनी संचालक नेमलेले. संचालक या कंपनीचे एम्प्लॉई आहे. त्यामुळे आपण असं जे म्हणतो की संचालकांकडे भरपूर ऑथॉरिटी, तसं नाही. वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये जर सगळ्या सभासदांनी ठरवलं तर ते संचालक काढू पण शकतात. त्यामुळे संचालकपेक्षा सभासद फार महत्वाचे. तर सभासदांना सगळ्या गोष्टी पारदर्शकपणे सगळ्या सांगणं हे काम आहे संचालकांचं. तर संचालक बरेच वेळेस काय होतं की कंपनी व्यवस्थित चालवत नाही म्हणून कंपन्या बंद पडतात. CEO आपण जो नेमतो तो तेवढ्या प्रकारे एफर्टलेसली काम करत नाही म्हणून कंपन्या बंद होतात. ते एक खूप मोठं कारण आहे. सर CEO सभासद चालू शकतो? CEO सभासद चालत नाही, कारण की बऱ्याच वेळेस असं झालं MSCPचा जो प्रोजेक्ट होता ना त्याच्यामध्ये त्यांनी CEOला 5,000 रुपये पगार देणार म्हणून सांगितलं होतं. यांनी काय केलं, कंपन्यांनी एखाद्या सभासदाला CEO केलं, त्यांना 12 महिन्याचे 60,000 रुपये आले. गव्हर्नमेंटने ROC मध्ये यादी बघितली, त्याच्यामध्ये सभासद CEO सेम होता. त्यांनी सांगितलं होतं की हे चालणार नाही. 60,000 रुपये यांना वापस द्यावं लागेल गव्हर्नमेंट. तर एलिजिबिलिटी क्रायटेरिया खूप महत्वाचे आहेत की जे तुम्हाला आधी माहिती पाहिजे.
आणि नुसत्या स्कीम मिळणारे म्हणून कंपनी रजिस्ट्रेशन करू नका. स्कीम एका लिमिटपर्यंत आहे. कारण की स्कीम कसं असतं की सबसिडी मिळाली पण वर्किंग कॅपिटल कुठून मिळणार? आज तुम्ही एखादा प्रोजेक्ट उभा केला स्कीमच्या बरोबर 60% अनुदान पण आलं, प्रोजेक्ट आला, मशिनरी आलं, पण पुढे तुम्हाला फायनान्स जो उपलब्ध पाहिजे त्याच्यामध्ये खूप म्हणजे समुद्राची फायनान्स असू द्या, बाकी यांचे पण एलिजिबिलिटी क्रायटेरिया खूप म्हणजे अवघड आहेत. तुम्हाला असं वाटत असेल की हे सोपं आहे, तसं नाही आहे. ते पण बघतात, प्रत्येक संचालकाचा सिबिल स्कोअर बघतात. त्यानंतर तुम्ही तिथे गेल्यानंतर तुमचं प्रोजेक्ट खरंच व्हायबल आहे का तुम्ही, आणि त्याच्यातही ते कसं आहे 6 महिने 5 लाख रुपये वर्किंग कॅपिटल देतात. ते 6 महिन्यानंतर रिन्यू करायचं तर परत ते भरायचे, परत तुम्हाला 14-15% व्याज दर आकारतात. तर या सगळ्या गोष्टी खूप प्रॅक्टिकल अडचणी आहेत. म्हणजे मी तुम्हाला सांगतो, लोकांना फक्त कंपनी, शेतकरी उत्पादक कंपनी याच्याबद्दल चांगल्याच गोष्टी माहिती, कारण की तुम्ही कुठेही जा कोणीच वाईट बोलणार नाही. गव्हर्नमेंट ऑफिसर्स आहेत त्यांना पण चांगलं सांगणे, कारण की गव्हर्नमेंट प्रवृत्त करते की या कंपन्या बनवा, फेडरेशन्सला फीस पाहिजे, पण कोणीच असं सांगत नाही की ह्याच्यात प्रॅक्टिकली येणाऱ्या अडचणी काय. लोक कंपन्या करतात आणि कंपन्या झाल्यानंतर त्यांना अडचणींना फेस करावा. तर माझं मी सरांना म्हणलं होतं की सर मी हा सेशन मुद्दाम डॉक्युमेंटेशनचा पार्टवर जास्ती भर देणं, ऑडिट वगैरे हे जास्ती सांगण्यात काही अर्थ नाही. तुम्ही गुगलवर गेले ना तर तुम्हाला सापडून जाईल कोण करते, कितीमध्ये करते. पण हा जो प्रॅक्टिकल अनुभव आहे की काय काय अडचणी आल्या, फायनान्स उपलब्ध होत नाही इतक्या सहजासहजी, झाला तरी तो खूप त्याला EMI वगैरे ह्या सगळ्या गोष्टी खूप प्रॅक्टिकल डिफिकल्टी आहे. आतमधले जे भांडणं आहेत की संचालक आणि सभासदांमध्ये भांडणं होतात, सभासदांमध्ये भांडणं होतात. काही लोकांना वाटतं की इलेक्शन घ्यावं, कारण की हे सहकार क्षेत्र नाही, याच्यामध्ये इलेक्शन होत नाही, तर संचालक कधी कधी मनमानी करतात. आणि असे खूप उदाहरणं आहेत की ज्याच्यामध्ये पण कंपन्या नंतर बंद झाल्या आहेत, पोलीस केसेस झालेले आहेत की बाबा आमच्या परस्पर यांनी एखादा व्यवहार केला तर मग त्याच्या अगेन्स्ट लोकांनी पोलीस कंप्लेंट केल्या, आणि त्याच्यामुळे पण सँक्शन झालेल्या कंपन्या चांगल्या पण बंद पडलेल्या आहेत, कारण की इंट्रा कॉन्फ्लिक्ट खूप झाले. आणि मी जसं सांगितलं की खूप लोकांना हेच माहिती नाही की आपल्याला याच्यातलं उत्पन्न कसं आहे. ही कंपनी एकाच फक्त मुद्द्यावर चालणारी नेहमीसाठी, ज्याच्यात जे आहे तुम्हाला याच्यातलं उत्पन्न वाढलं पाहिजे. अदरवाईज कोणीच नाही ना, तुम्ही इथे आलेले फक्त त्याच्या कशासाठी आले की आपल्याला कंपनी करायची, त्याचं उत्पन्न आलं पाहिजे, फायदा झाला पाहिजे. पण ते उत्पन्न कसं वाढवायचं, रेव्हेन्यू कसं वाढवायचं ह्याच्याबद्दल खूप कमी लोकांना माहिती. अशा खूप गोष्टी आहेत की म्हणजे आता अमूलचं पण मिळतं, काय म्हणतात त्याला, डिस्ट्रीब्युटरशिप, डीलरशिप वगैरे. तर त्या अशा अलाइड ॲक्टिव्हिटीज आहेत. पोकराच्या अंतर्गत समजा अवजार बँक असेल, कधी कधी मोठा प्रोजेक्ट व्हायला वेळ लागत असेल ना, तर ॲटलिस्ट आपल्याला वर्षाला जे खर्च आहे, CEOचा पगार असेल, वर्षाला लाख रुपये तरी उत्पन्न झालं पाहिजे की जेणेकरून प्रत्येक वैयक्तिक जो शेतकरी, आता तुम्ही आलेले जे संचालक आहेत त्यांच्या खिशातनं खर्च नाही झाला पाहिजे. कारण की त्यांनी कंपनी रजिस्ट्रेशनचा खर्चही खिशातून दिलेला असतो, 1 वर्षाचा ऑडिटही तो खिशातून देतो. आणि जेव्हा वाटतं त्याला की नाही होणार आहे काही, की जेव्हा त्याला कळतं एलिजिबिलिटी क्रायटेरिया एवढा आहे आणि आपण बसत नाही, त्यानंतर मग ती कंपनी हळूहळू बंद व्हायला लागते. त्यामुळे आपल्याला ह्याच्यात इन्कम कसं वाढवता येईल हे पहिल्या दिवसापासून आपल्याला माहिती आहे. आता हे बुकबद्दल मी तुम्हाला थोडीफार माहिती दिलीच आहे. आणि बरेच वेळेस असं होतं की समजा तुमचा आर्थिक व्यवहार बँकेमध्ये नाही झाला आहे, पण एलिजिबिलिटी क्रायटेरिया 5 लाख रुपये वार्षिक उलाढाल आले, तर ते पण आहे ना तुम्ही आधीपासून तुमच्या CA ला सांगितलं पाहिजे की सर आमचे हे एलिजिबिलिटी क्रायटेरिया आम्हाला 3 वर्षानंतर या प्रोजेक्टमध्ये, आता मॅग्नेटचा जो प्रकल्प आहे तो 3 वर्षानंतर ॲप्लिकेबल, पण तुम्ही 3 वर्षांनी नील रिटर्न दाखवलं तर तुम्हाला ॲप्लिकेबल 3 वर्षांनी पण नाही होता. तर तुम्हाला आत्तापासून CA ला वैयक्तिक भेटणं गरजेचं आहे. CA ला तुम्ही विचारायला पाहिजे, साहेब आम्हाला GST ॲप्लिकेबल आहे का, आम्हाला इन्कम टॅक्स किती ॲप्लिकेबल आहे. CA तुम्हाला काही सांगणार नाही, कारण की त्याच्याकडे वेळ नसतो. तुम्ही तेवढे अवेअर पाहिजे की समजा आपल्याला कोणी फसवत असेल की आपल्याला संचालकांचा KYC करायचा दरवर्षी, आणि आपल्याला सांगितलं की याची एवढी एवढी फीस आहे, तर आपण 4 ठिकाणी माहिती काढली पाहिजे खरंच एवढी फीस आहे का. कारण की मी खूप लोकांना बघितले जे लोक फसले, प्रोजेक्ट रिपोर्टचे 20-20 हजार रुपये दिलेले, लोकांनी KYCचे 5-5 हजार रुपये दिलेले आहेत, दंड भरलेले आहेत. कारण की आपण तेवढे अवेअर नाहीत. आपल्याला समोरचा जो सांगतोय ना त्याच्यावर आपण विश्वास ठेवतो आणि आपण CA वर पण विश्वास ठेवतो. तर CA ला तुम्ही सांगायला पाहिजे. बऱ्याच वेळेस असं होतं, CA कडे काय बँक स्टेटमेंट आले, डॉक्युमेंटेशन आले, तो म्हणतो की ठीक आहे तुमचं ऑडिट झालं, माझी एवढी फीस, पण उद्या उठून तुम्हाला कळतं त्यांनी लॉसमध्ये दाखवले. तर मग लॉस दाखवला तर तुम्ही काही काही ठिकाणी एलिजिबल नाही, तर मग परत ते चेंज करता येत नाही. तर अशा गोष्टी खूप आहेत की ज्या तुम्हाला वैयक्तिकरित्या वाचन फार गरजेचं आहे. काही गोष्टी आम्ही याच्यामध्ये दिलेल्या आहेत माहिती, खरंच काय काय तुम्हाला ॲप्लिकेबल आहे काय नाही. आणि नुसती माहिती ह्याच्यामधनं न देता प्रॅक्टिकली नॉलेज पण खूप महत्त्वाचं आहे. तर मी माझा नंबर देतो तुम्हाला की तुम्हाला रजिस्ट्रेशन किंवा ह्यानंतर काही गोष्टी तुम्हाला जर करायच्या असतील तर त्याच्यासाठी
95455 95455 20414 414 मंगेश मंगळूरकर. परत सांगा सर. 95455 20414. कंपनी रजिस्ट्रेशन पण आपण माफक दरात करतो. त्यानंतर आपण मार्गदर्शन पण नाव माझं नाव मंगेश मंगळूरकर. आपल्याकडे तज्ज्ञ मंडळी आहे, सी आहे, CS आहे. पुस्तकाची किंमत आपण 200 रुपये ठेवलेली आहे, पण आपण शक्यतो 100 रुपयापर्यंत देतो. ज्यांना रजिस्ट्रेशन आमच्याकडनं करायचं त्यांना आम्ही फ्री ऑफ कॉस्ट एका कंपनीचं रजिस्ट्रेशन हे आपण झाल्यानंतर नाही ही काय मला ना साहेबांना द्यायची मी विकायला आणले नाही ना, विकायला आणलेले जे आहेत ते इकडे आपलं माझं ऑफिस हायकोर्टच्या बाजूला आहे.